आपण म्हणतोय अपघाताची बातमी आहे। नांदेडमधून एका कारचा अपघात झालेला आहे। नांदेडमध्ये एका कारचा अपघात झालेला आपण बघतो बघा। नांदेडमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे। बातमी आहे नांदेडमधून एका कारचा अपघात झालेला आहे। दुर्घटना घडलेली आहे नांदेडमधून। आपण हे दृश्य बघतोय। नांदेडमध्ये कारचा अपघात झालेला आहे। काही वेळापूर्वी घडलेली घटना आहे, त्या संदर्भात आता माहिती येते। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। नांदेडमधील ही घटना आहे। नांदेडमधील कारच्या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे। नांदेडमध्ये कारचा अपघात झालेला आपण बघतो, 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्या सोबत आहे। संजय, आपण बघतोय कारच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, अधिक काय माहिती समोर येते? नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील ही घटना आहे। गोदावरी नदीच्या पुलावरून एक क्रुझर गाडी जात होती आणि या क्रुझर गाडीचं टायर फुटला आणि चालकाचं नियंत्रण सुटून जे क्रुझर गाडी आहे ते या गोदावरी नदीच्या पुलावरून खाली नदीत कोसळली। यातील जे 2 जण होते ते त्यांचा या अपघातात नदीत बुडून मृत्यू झालेला आहे। मृत्यूमध्ये बबलू खानसोळे आणि उद्धव ढगे असं युवकाचे नाव आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की कार ही पुलावरून कोसळलेली आहे आणि आता कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुलावरून कोसळून ही कार नदीत कोसळलेली आहे। आपण बघतोय यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। नांदेडमधली ही दुर्घटना आहे। आता त्या कारला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गाडीचा टायर फुटल्याने ही गाडी खाली पुलावरून खाली कोसळलेली आहे आणि आता कारला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघतोय संजय, आता परिस्थिती काय आहे? कारला पूर्णपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे का? आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल काय माहिती येते का समोर? त्यांच्याबद्दल अजून काही माहिती मिळाली नाही, परंतु जी गाडी आहे ते एका बोटीच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने क्रुझर जी गाडी आहे ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। परंतु जे 2 युवक होते त्यामध्ये त्यांच्याबद्दल सध्या तरी माहिती समोर आलेली नाहीये। संजय, आपण बघतोय की कार ही पुलावरनं खाली कोसळलेली आहे, मात्र या घटनेनंतर काय आजूबाजूच्या परिसरात वातावरण आहे किंवा काय प्रशासनाचे कोणी लोकांनी धाव घेतली आहे का? जे स्थानिक त्या ठिकाणी होते, मच्छीमार वगैरे करणारे त्या नदीमध्ये, त्यांनी ते त्या ठिकाणी जी बोट होती त्या बोटीच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन करून जी क्रुझर गाडी आहे आणि जे मृतदेह आहेत ते बाहेर त्यांनी काढलेले आहेत। संजय, आपण बघतोय की कार कोसळून 2 जणांना आता बाहेर काढलेलं आहे। पूर्ण गाडी देखील बाहेर काढण्यात आलेली आपण बघतोय। पण या घटनेनंतर काय तिथली वाहतूक विस्कळीत झालेली आहे का, अशी काय माहिती समोर येते का? काही काळ या पुलावरली वाहतूक विस्कळीत झाली होती, कारण क्रुझर गाडी खाली कोसळल्याने त्या ठिकाणी जे ये जा करणारे पुलावरून जे वाहनधारक होते ते बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमुळे काही काळ या पुलावरची वाहतूक देखील खोळंबली होती। प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आणि हे जे क्रुझर गाडी आहे ते काढण्यात जे स्थानिक होते किंवा ते बोटीमधून जाऊन जे स्थानिक नागरिक होते त्यांना यश आलेलं आहे। संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण या दृश्यामध्ये बघतोय की या भीषण अपघातात 2घांचा मृत्यू झालेला आहे की पुलावरनं कार खाली कोसळली। आता कारला बाहेर काढण्यात आलेलं आहे, मात्र त्यामध्ये 2घांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।